नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपला वोकॅब्युलरी सिरीजचा एपिसोड 2 आहे। आपण या ट्रिक पण शिकणार आहोत। आपण व्हिडिओ म्हणजे आपण शब्द कसे लक्षात ठेवायचे। तर आजचा पहिला शब्द आहे ॲबॉर्टिव्ह। याचा अर्थ आहे अपयशी, निष्फळ। आणि याचे समानार्थी शब्द आहे अनसक्सेसफुल, वेन आणि फ्रूटलेस। आता मग जर अनसक्सेसफुल असेल तर याचा विरुद्धार्थी शब्द असेल सक्सेसफुल आणि फ्रूटफुल। आता वन वर्ड सबस्टिट्यूशन जर आलं तर त्याच्यात विचारतील ॲबॉर्टिव्ह अटेम्प्ट म्हणजे निष्फळ प्रयत्न। आता याला लक्षात कसं ठेवायचं, म्हणजे बऱ्याचशा लोकांच्या आयुष्यात कधीकधी म्हणजे काय असते ना, अबॉर्शन करावं लागतं त्यांना। बाळ जर चांगलं नसेल मग तो काय झाला, त्यांचा अपयशी प्रयत्न झाला आहे, बरोबर। तर अबॉर्शन तसं ॲबॉर्टिव्ह म्हणजे काय, अपयशी आणि निष्फळ। आणि त्याचं वेन हा शब्द पण लक्षात ठेवा, हा बऱ्याच वेळेस एक्झामला विचारला जाऊ शकतो। वेन, VAIN। लोक म्हणत नाही का, मी इतका प्रयत्न केला, इंग्लिश मूवीजमध्ये तुम्ही ऐकलं असेल, बट ऑल इट वेंट टू इन वेन, म्हणजे ते अपयशी ठरलं। ओके, ॲबॉर्शनपासून अनसक्सेसफुल अटेम्प्ट, ॲबॉर्टिव्ह। आपल्याला MPSCची तयारी करत असताना आपले जे अटेम्प्ट आहे, आपले जो प्रयत्न आहे तो ॲबॉर्टिव्ह होऊ द्यायचा नाही आहे, तर आपल्याला तो फ्रूटफुल बनवायचा आहे। चला, आता दुसऱ्या क्रमांकाचा शब्द आहे अब्रीज। अब्रीज म्हणजे काय, संक्षेप करणे किंवा कमी करणे। समानार्थी शब्द शॉर्टन, कर्टेल, कंडेन्स। विरुद्धार्थी शब्द एक्सपांड अँड लेंथन। वन वर्ड सबस्टिट्यूशन टू शॉर्टन अ टेक्स्ट। आता ब्रिजचं काम काय असतं, तुम्हाला नदी असेल, काही असेल तर तुम्हाला म्हणजे फिरून जावं लागेल किंवा काय करावं लागेल, तर ब्रिज काय करतं, अंतराला कमी करतं, म्हणजे त्याला संक्षेप करतं। जसं ब्रिज कमी करण्याचं काम करतो अंतर, तसं अब्रिज म्हणजे काय, संक्षेप करणे, कमी करणे। तिसरा शब्द अब्रप्ट म्हणजे अचानक, रुखरुखीत, सडन, हॅस्टी, अनएक्सपेक्टेड। आणि त्याचा विरुद्धार्थी शब्द काय, ग्रॅज्युअल आणि स्मूथ। तर जसं ब्रेक जर एकदमच लागलं तर आपण पडतो ना, तसं याला लक्षात ठेवा। बस ब्रेक अचानक लावली, अब्रप्ट स्टॉप, अचानक थांबणे। शॉर्ट मी 3 मिनिटाचा बनवू शकतो, 3 शब्द झालेले आहे। जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। मी इथून पुढे मोठे व्हिडिओ बनवणार आहे 10-10 मिनिटाचे, त्यालाही या आणि बघा। थँक्यू।